Hello everyone, my name is Raj Gautam. माझं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट झालंय BC ग्रॅज्युएशन. तर मला हा क्लास पुणेरी ची इन्फॉर्मेशन युट्यूब लाईक इंस्टाग्राम यावरती भेटली. तर मला पुणेरी पॅटर्न त्यांची टिप्स खूप फायदेशीर ठरली. माझं प्लेसमेंट कंपनीमध्ये झालेलं आहे ॲज अ पॅटर्न पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तो आपले स्टुडंट आहे गायत्री, यांचा आज प्लेसमेंट झालेला आहे TCS मध्ये. तो त्यांचं आपण अभिनंदन करूया टाळ्या वाजवून. शॉर्ट कन्व्हर्सेशन असं आपलं. सो कसं वाटतंय आज? खूप छान वाटलं. म्हणजे कधी मैत्रिणीच केला म्हणून हा दिवस. अच्छा, परफेक्ट, नाईस. सो गायत्री, मला तुम्हाला विचारायला आवडेल की खूप साऱ्या मुलांना अपेक्षा असते MNC जॉब मिळावा, आणि आज जर तुमच्या तो हँड्स मध्ये आहे तर त्यासाठी तुम्ही काय एफर्ट्स पुट केले? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं BC ग्रॅज्युएशन. ओके. परत आम्ही सर्च केलं डेटा सायन्स किंवा डेटा अनालिटिक्स हा कोर्स करायचा होता. मग असं ऑनलाईन सर्च केलं. मग तेवढं म्हणजे पुणेरी पॅटर्नचा रिव्ह्यू पाहिला आम्ही इंस्टाग्राम युट्यूब म्हणजे एक्सेट्रा. मग नंतर शिंदे सरांना कॉल केला. मग शिंदे सरांचा काही रिव्ह्यू घेतला. आमचं पहिल्यांदा डेटा अनालिटिक्स कोर्स करायचा म्हणजे हा डिसिजन झालेला. मग त्यानंतर शिंदे सरांनी सांगितले म्हणजे हा कोर्स म्हणजे डेटा सायन्स त्यापेक्षा बेटर आहे, मग तुम्ही ते चूज करू शकता. मग आम्ही त्यावरती विचार केला, मग ते सिलेक्ट केलं. मग नंतर आलो रजिस्ट्रेशन वगैरे केलं. मग स्टार्ट झालं डेटा सायन्स कोर्स. मग तिथनं आमची जर्नी चालू झाली. मग परत इथं काही दिवस म्हणजे केला, घरी पण करत होतो. शिंदे सर म्हणायचे तुम्ही अभ्यास करताय की नाही, इथं काही दिसत नाही. मग घरी जाऊन आम्ही म्हणायचो नाही सर आम्ही घरी जाऊन करतोय, आम्हाला इथं टाइम नसतो म्हणजे जॉब वगैरे करत असल्यानं केलं. अच्छा, म्हणजे तुम्ही ट्रेनिंग सोबत पार्ट टाइम जॉब पण केला? हा पार्ट. अच्छा, सर्वायवल साठी. गुड, ही खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच मुलांना इश्यूज येतात IT ट्रेनिंग साठी की त्यांच्याकडे फीज वगैरे पे करायला नसते, असं खूप वेळा होतं आणि ते इव्हेंच्युअली पोस्टपोन करत राहतात ट्रेनिंग. सो तुम्ही पार्ट टाइम जॉब करता करता हे क्लासेस हे सगळं मॅनेज केलं, खूप चांगली गोष्ट आहे. अजून तुम्ही काय म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं पुणेरी पॅटर्न मध्ये डिफरंट की जे बाकी क्लासेस मध्ये नाही भेटलं? गायडन्स सपोर्ट आणि सॅटर्डेला त्या ऍक्टिव्हिटीज घेतात ना जरा HR म्हणजे इंटरव्ह्यूचं क्वेश्चन वगैरे कसं प्रिपरेशन करायचं. अच्छा, सॅटर्डे इंटरेस्टिंग वाटलं. ओके, सॅटर्डेला वीकली टेस्ट व्हायच्या ते सॅटर्डेला मी अटेंड करायचो. त्यामध्ये पण चांगले म्हणजे आउट ऑफ मार्क्स असायचे. त्यामुळे पण जर आम्हाला कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो काहीतरी केलं. मग अप्लाय केलो TCS ला. मग एक्झाम होती ऍप्टिट्यूड आणि CPला. मग ते एक्झाम दिलो. मग लगेच 1 महिन्यानंतर ना त्यांचा इंटरव्ह्यूचा शेड्यूल आला मेलला. मग परत इंटरव्ह्यू दिला. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी डॉक्युमेंटेशनचं मेल आलं. मग ते केल्यानंतर मग त्यांची काही प्रोसेस वगैरे झाली वाटते. मग त्यानंतर लगेच ऑफर लेटर. चांगली गोष्ट, अभिनंदन. आता बाकी बरेच स्टुडंट आहेत ते जॉब साठी खूप स्ट्रगल करतात आहेत, भरपूर सगळ्या गोष्टी चालल्या, तर तुम्ही कसा अभ्यास केला? म्हणजे एक्झॅक्टली कसं, आता कोडिंग रिलेटेड कसा अभ्यास केला किंवा पुणेरी पॅटर्नच्या क्लासचा तुम्हाला कसा फायदा झाला? म्हणजे इथं जे बेसिक वगैरे घेतलं होतं ना ते बेसिकच केलं, कारण की तिथं काही ऍडव्हान्स वगैरे नाहीच विचारत. बरं, म्हणजे MSc असून पण बेसिक विचारतात. प्रोग्राम वगैरे SQL मध्ये क्वेरी आणि जे रेझ्यूम मध्ये टाकलं होतं तेच घेतलेलं नाही. गुड, म्हणजे तुम्ही ज्या रेझ्युमे मध्ये जे लिहिले त्यांनी तेवढंच विचारलं प्रोजेक्ट वगैरे. ओके, नाईस. सो मग प्रोजेक्ट कुठले मेन्शन केले होते आणि ते कसे एक्सप्लेन केले? मग रेस्टॉरंट मॅनेजमेंट सिस्टीमचा होता. मी आले होते आदल्या दिवशी म्हणजे इंटरव्ह्यू उद्या होता त्याच्या आदल्या दिवशी आलेली. आठवच्या सरांना भेटले. मग त्यांना म्हटलं सर्वमध्ये इंटरव्ह्यू आहे, मग मला प्रोजेक्ट बद्दल माहिती पाहिजे. मग प्रियंका मॅम नव्हत्या. मग सरांनी बोलले की दुसऱ्या मॅम आहेत त्यांच्याकडनं घे. मग त्या मॅमने पाठवल्या रात्री मला. मग त्या मॅमने जे पाठवलं होतं तेच प्रिपरेशन करून केलेली. पण त्यांनी प्रोजेक्ट बद्दल काही असं विचारलं कुठं करतो, मग हे प्रोजेक्ट असा का
मग त्याची फ्रंट एंड लँग्वेज वगैरे, पण त्यांना म्हणले फ्रंट एंड नाहीये, पायथॉन आणि MySQLच आहे. मग Okay. त्यावरती त्यांनी पायथॉन बद्दल काही माहिती विचारली, मग SQL बद्दल, मग त्यावरती क्वेरी, मग त्यांचं डाऊट वगैरे क्लिअर करण्यासाठी मग त्यांनी क्वेरी विचारली SQL वरती आणि बरं. पायथॉन मध्ये प्रोग्राम. मग प्रोग्राम मला भीतीमुळे म्हणजे जरा हे होत होतं, मग त्यांना म्हणलं मला माहिती आहे पण आता सध्याला आठवत नाही, मग त्यांनी हा ठीक आहे बोलले, झाला असं इंटरव्ह्यू झाला. गुड. आणि ज्या क्वेरीज तुम्हाला SQLचे विचारल्या मग त्यांनी तुम्हाला टाईप करून ऑन द स्पॉट रन करायला सांगितलं? कारण नाही असं पेन पेपर, अच्छा, म्हणजे फेस टू फेस. फेस टू फेस. नाईस, खूप चांगली. म्हणजे आपल्याला इंटरव्ह्यू टॅकल कसा करायचा हे पण शिकणं फार महत्वाचं आहे. म्हणजे एखाद दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर नाही आलं तरी डिमोटिवेट न होता हा म्हणजे आपण त्यांना नेक्स्ट सांगायचं आन्सरला ना. जायचंय पुढे. नाईस, परफेक्ट. चुकीचं का असणार कॉन्फिडेंटली बोलायचं ते. हे पुढे बघून बोला. काय म्हटलं आता परत एकदा? चुकीचं का असेल ना कॉन्फिडेंटली बोलायचं, ते म्हणजे बरोबर आहे चूक आहे ते काय नाही बघत, फक्त ते आपलं कॉन्फिडन्स बघतात. नाईस. ही गोष्ट खूप गरजेची आहे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की आता समजा तुम्ही कॉलेज केलं, राईट, BCA केलं, हा. सो कॉलेजचा काय अनुभव होता? म्हणजे आता असं झालंय ना की कॉलेज प्लेसमेंटचा खूप इश्यू झालाय. सो मग तुम्ही किती लवकर डिसिजन घेतला? तुम्हाला कसं पाहिजे? तुमचं इयर ऑफ पास आउट हेच आहे, राईट? हा, बरोबर. सो तरी पण तुम्ही डिसिजन घेतला आणि आता ऑलमोस्ट जानेवारीमध्ये तुम्हाला जॉब भेटतोय. सो मग तुम्ही बाकी स्टुडंटला काय सांगा? तर आमच्याकडे बरेच स्टुडंट आहेत जे युट्यूबचे फॉलोअर आहे, इन्स्टाचे फॉलोअर आहेत, जे अजूनही विचारच करतात क्लासेसचा. सो मग कॉलेज कॅम्पसची कंडिशन काय आहे आणि क्लासेसची काय हे तुम्ही जरा सांगाल का? कॉलेजमध्ये तर म्हणले आणखी 2 वर्ष बॅन आहे, मग त्यांनी दिले होते प्लेसमेंट डायरेक्ट बॅन? हा, म्हणजे विप्रो, TCS वगैरे, मग त्यांनी एक्झाम वगैरे दिले होते, आम्ही ते पण एक्झाम दिलेली पण नाही झालेलं. मग त्यामुळं म्हणजे त्याचा रिझल्टच नाही आला का? हा, त्याचा रिझल्टच नाही आलेला. अच्छा, म्हणजे काइंड ऑफ फॉर्मॅलिटी झाली कॉलेज लेवलला. अच्छा, ओके. आणि मग तुम्हाला कधी वाटलं की आपण अदर कोर्सेस जॉईन करावे आणि मग नंतर प्लेसमेंट वगैरे असं? म्हणजे आमचं 3rd इयर मध्ये असतानाच डिसिजन चालू होता. अच्छा, की परफेक्ट. हा, म्हणजे नंतर ना आपण क्लासेस करू, क्लासेस थ्रू प्लेसमेंट दिले तर मग म्हणजे फायद्याचं चांगलं ठरेल, वेळ जात नाही. हा, वेळ जात नाही. की कॉलेज कॅम्पसची कंडिशन खरंच खूप खराब आहे, फॉर्मॅलिटीज व्हायला लागल्या. त्यापेक्षा त्याच्यावर रिलाय न राहता तुम्ही क्लासेस जॉईन करा, म्हणजे आपल्याला नॉलेज सोबतच इंटरव्ह्यू क्रॅकिंग स्किल आता जसं TCS मध्ये लेटेस्ट मध्ये तरी 2 स्टुडंट प्लेस झाले, जसं तुम्ही आहे आणि अजून एक स्टुडंट आहे, वैष्णवी नाव आहे त्यांचं. सो दोघांना पण अलग अलग गोष्टींबद्दल विचारलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी MSc असेल तरी तुम्ही जे ट्रेनिंग आता लेटेस्ट घेतले, जसं की त्यांचं जावा डेव्हलपमेंट होतं आणि तुमचं पायथॉन किंवा डेटा सायन्स होतं, राईट? तर तुम्हाला त्या रिलेटेड विचारलं, बरोबर? सो क्लासेस हे कुठल्याही इंटरव्ह्यू क्रॅकिंगसाठी फार हेल्पफुल ठरतात, राईट? आणि जसं तुम्ही सांगितलं की रेझ्युमेवरती जे तुम्ही मेन्शन केलंय तर ऑब्व्हियसली तेच विचारलं हा, जातं. तेच विचारतात. परफेक्ट, चालेल. सो जर आता कोडिंग बद्दलचं आपलं बोलणं झालं, सो बाकी जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला जे बोलायचं ते कॉन्फिडेंटली बोला, मग ह्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन किती मॅटर करतं? क्वेश्चन आन्सर जरी करता आलं तर सफिशियंट आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी विचारला टेल मी अबाउट युअरसेल्फ, तर तुम्ही हा, कॉन्फिडेंटली बोललं हा. पाहिजे. मग त्या गोष्टीची तुम्ही तयारी, कारण काही काही मुलांना लिटरली बोलताच नाहीये, असं खूप वेळा होतं. सो तुम्ही तयारी कशी केली मग? किंवा म्हणजे तुमच्या फ्रेंड सोबत वगैरे तयारी हा, केली? फ्रेंड्स. परफेक्ट, चालेल. सो तुम्ही पण ह्या गोष्टी नक्की करा, तुमच्या फ्रेंड सोबत प्रॅक्टिस करा की कसं बोलायचं, HR1चे क्वेश्चन कसे क्रॅक करायचे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न की जसं पुणेरी पॅटर्न मध्ये काउन्सिलर्स आहेत, मी स्वतः आहे PD सेशन्स मध्ये, आमची सपोर्टची टीम आहे, ट्रेनर्स आहेत. सो तुम्हाला बेस्ट पार्ट काय वाटला? म्हणजे असं होतं ना की आपण एखादं ऑर्गनायझेशन जॉईन करतो, 4-6 महिन्याची आपली जर्नी असते, आपल्यासोबत बरेच लोक अटॅच आहेत पुणेरी पॅटर्नचे. सो तुम्हाला असं कुठला पार्ट बेस्ट वाटलं, जसं की सपोर्ट आहे? ते ते इंडिव्हिज्युअल असं लक्ष देतात. अच्छा, म्हणजे प्रत्येक attention student भेटतं. attention. हे तुम्हाला बेस्ट वाटलं? हो. परफेक्ट, नाईस, चालेल. आणि असं कुठला एखादा पॉईंट आहे का की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍज अ स्टुडंट आम्हाला सजेशन द्यायला आवडेल, की जसं की असतं ना की आता समजा वी आर स्टील स्ट्रगलिंग, तर त्या केसमध्ये मला हे आवडेल की बाबा हा एखादा पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये तुमचं सजेशन मला हेल्पफुल ठरेल, तर अशा कुठला पार्ट आहे ज्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटची गरज आहे? असं काहीच नाहीये. ओके, चालेल, परफेक्ट. आणि जसं की मला विचारायला आवडेल की बऱ्याच स्टुडंटचं ड्रीम असतं नाही का की बाबा IT मध्ये जायचंय वगैरे. सो आणि मी ह्याच्यामध्ये हे ऑब्झर्व केले की आता समजा ठीक आहे तुमचं 24 पास आउट झालं, ऑलमोस्ट 6 ते 8 महिने होऊन गेले. सो नॅचरली प्रेशर वाटतो, घरच्यांचं पण एक म्हणणं असतं. सो तुम्ही त्या गोष्टी कशा हँडल केल्या? घरच्यांना कसं समजून सांगितलं की माझं जॉबचं होईल, आणि त्यावेळेस कसं सांगितलं? आता घरच्यांची कंडिशन काय? ते तर म्हणायचे मग करायचं असेल तर तुझं तू जॉब करूनच कर, क्लास वगैरे. अच्छा, म्हणजे तुझं तूच कर हा, सगळं सगळं इंडिपेंडेंटली. तुझं तू कर. मी बोलले हा ठीक आहे, मी करेन, माझं मी पार्ट टाइम जॉब करेन आणि हे पण करेन, होईल दोन्ही पण हँडल. अच्छा, म्हणजे तुम्ही पार्ट टाइम जॉब करून क्लासेसची फी पे केली?
काही घरी दिली होती, थोडंफार घरच्यांनी थोडंफार केलं. घरच्यांनी पण help अच्छा, केली. पण चालेल ना, म्हणजे हा एक इनिशिएटिव्ह बेस्ट आहे. जसं की मला सांगायला आवडेल की पुणेरी पॅटर्न मधले बरेच स्टुडंट पार्ट टाइम जॉब करतात, पण स्टुडंट मध्ये ऍज अ लेडीज किंवा एक मुलगी जॉब करून करते ही मी पहिली सिच्युएशन पाहिली. आतापर्यंत अशा कुठलीच मुलगी नाही भेटल्या मला. पण खरं तुमचं एक्झाम्पल फार बेस्ट आहे की ऍटलीस्ट काहीतरी करायची इच्छा आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला प्रॉपर आयटी जॉब मिळत नाही तोपर्यंत काहीतरी पार्ट टाइम करणे, त्याच्यामधून इंडिपेंडेंट राहणे, हा मेसेज खूप चांगला आहे. तर बाकी मुलींना मी हेच सांगेन की जर तुमच्याकडे वेळ आहे, फ्रीडम आहे, घरच्यांनी जर सपोर्ट दिलाय तर तुम्ही नक्की त्याचा बेस्ट गोष्टींसाठी फायदा घ्या आणि आयटी मध्ये चांगलं प्लेसमेंट घ्या. चालेल. सो तुमचा काय मेसेज आहे सगळ्यांना, म्हणजे थ्रू आउट जर्नी, आता तुमचं झालंय, प्लेसमेंट झालं, तुमचं जॉईनिंग पण आलं, सो तुमचा काय मेसेज राहील सगळ्या फॉलोअर्सला आणि सबस्क्रायबरला? म्हणजे आपण एक असतं ना की बाबा आपल्याला जॉब पाहिजे आणि वेळेत मिळत नाही, पण जेव्हा आपण खूप मेहनत टाकतो तर म्हणजे मेहनतीसोबत मॅम लक पण खूप मॅटर करतो. अच्छा, हा. चांगली गोष्ट आहे. चालेल. अजून म्हणजे जसं की आता पण मेहनत मेहनत असते. थांबवलं नाही. हा, मेहनत घेणं थांबवलं नाही पाहिजे. आपण म्हणजे नशीब म्हणतात ना, नशीब नाही साथ देत, पण आपण मेहनत केली तर मेहनतीच्या म्हणजे काय नशिबाच्या पुढे पण जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचंय का की मेहनतीसोबत नशीब म्हणजे लक पण मॅटर हा, करतात, पण फक्त लकवर अवलंबून न नाही, राहता मेहनत पण टाकली पाहिजे. हा. सो आता बघा, तुम्ही जसं मगाशी बोललात, मी एक छोटासा पॉईंट डिस्कस करते. जसं पीटी सेशनला तुम्ही ऑनलाईन अटेंड केले म्हणता, सो म्हणजे त्यातली त्यात तुम्हाला बेस्ट पार्ट काय वाटला? म्हणजे ठीक आहे, असतं बऱ्याच गोष्टी असतात, आम्ही सगळ्या आता ऍक्टिव्हिटी कंडक्ट करतो, सेशन्स असतात, जीडीपीडी सेशन डेली चालतात, स्पोकन इंग्लिशचे सेशन चालतात. प्रत्येक गोष्टीचा एक इंटेन्शन किंवा एक मोटिव्ह हाच आहे की बाबा आयटी मध्ये मिळालं पाहिजे आणि त्यासाठी तयारी करून घेतली पाहिजे. तुम्हाला काय बेस्ट गोष्ट वाटली? म्हणजे एखादं सेशन असं की जे तुम्ही 2-3 अटेंड केलं, त्याच्यातून तुम्हाला काय बेस्ट वाटलं? म्हणजे ते महाभारत रामायणची स्टोरी, खरं त्याच्यावर क्वेश्चन, पण त्यामध्ये तुम्ही सांगितलं ना अँगर इश्यू कसं कंट्रोल करायचा, हा, राग नाही दिसला पाहिजे. मग परत ते इंटरव्ह्यू देताना कसं जायचं. विअरिंग्स, मग तुम्ही काय वेअर करून गेला होता इंटरव्ह्यूला जाताना? कुर्ती. अच्छा, फॉर्मल्स. Formals. गुड. ही पण गोष्ट महत्वाची. म्हणजे बघा, पीडी सेशन्स भले माझ्यासाठी 1 hour असेल त्यातून एकदा, पण तुमच्यासाठी ते लाईफ चेंजिंग गोष्टी असणार आहे, त्यामुळे ते नक्की अटेंड करा.